तीन राज्यामध्ये भाजप आघाडीवर जालन्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष। स्वातंत्र्यवीर सावरकर चौकामध्ये फटाके आणि मिठाई वाटप करत जल्लोष करत विजयाचा आनंद केला साजरा। पश्चिम बंगालसह तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपने आघाडी घेतल्याने जालना शहरामध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकामध्ये कार्यकर्त्यांनी एकत्र येत जल्लोष साजरा केला। कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना मिठाई भरवली आणि ढोल ताशांच्या तालावर डान्स करत आनंद व्यक्त केला। भाजपच्या या आघाडीमुळे देशभरात सकारात्मक वातावरण तयार झाले असून आगामी काळातही पक्ष अधिक बळकट होईल अशी प्रतिक्रिया भास्करआबा दानवे यांनी व्यक्त केली। यावेळी परतूर मंठा विधानसभा क्षेत्राचे आमदार बबनराव लोणीकर, जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष भास्करआबा दानवे यांच्यासह भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंद साजरा करत पक्षाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले। यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना माजी आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले की भाजप हा सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा पक्ष असून कोणत्याही समाजाविरोधात नाही, परंतु तिन्ही राज्यांमध्ये सनातन धर्मांना संबोधून विरोधकांनी मोठे रान उठवले होते, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले असल्याचे गोरंट्याल म्हणाले। एकूणच निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर जालन्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला। 4 राज्याच्या विधानसभाच्या निवडणुकीचा सकाळपासून जे रिझल्ट येऊ लागला त्यात पांडिचेरी, आसाम आणि जे सर्वात टफ असं वाटत होतं पश्चिम बंगाल, या तिन्ही स्टेटमध्ये भारतीय जनता पार्टी बहुमताने पुढे चालली आणि मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टी सर होणार आहे। विशेष म्हणजे या जे आम्हाला विक्ट्री भेटली त्याच्या मागे आमचे देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, चाणक्य आदरणीय अमित शहा आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ या सर्वांच्या प्रयत्नाने हा आज भारतीय जनता पार्टीचे 3 मुख्यमंत्री होत आहे। आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो, सर्व भाषाचा आदर करतो, सर्वांचा आदर करतो। तर भारत हा सर्व समाजाचा राष्ट्र आहे, देश आहे, पण ज्या लोकांनी सनातन धर्माला टार्गेट केला, तुम्ही बघा तमिळनाडूमध्ये स्टालिनने सनातन धर्मावर आरोप केला, आज 3ऱ्या नंबरवर गेला तो। पश्चिम बंगालमध्ये ममताजीची भाषाही अशी होती की सनातनला फटके मारा, शंभळी उधळा, आज त्याची काय झाली। निश्चितपणानं आज संपूर्ण देशामध्ये एक भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी रस्त्यावर उतरून जल्लोष साजरा करत आहेत। भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, अशा पद्धतीनं आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये या संपूर्ण देशातल्या 5 राज्याच्या निवडणुका झाल्या आणि आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि जवळपास 3 राज्यामधलं बहुमत भारतीय जनता पार्टीचं सिद्ध झालेलं आहे। जे जुलमी सरकार होतं पश्चिम बंगालमधलं ममता बॅनर्जी यांचं, ज्या देशाच्या संरक्षण भिंत बांधण्यासाठी ज्या महिलेने, ज्या मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत विरोध दाखवला, अशा माजी मुख्यमंत्र्याला म्हणलं तर वेगळं ठरणार नाही, अशा माजी मुख्यमंत्र्यांना त्यांनी आपल्या जनतेने त्यांची जागा दाखवून दिलेली आहे। आणि निश्चितपणाने मी खात्री देतो की आता पश्चिम बंगालमध्ये जो काही मुख्यमंत्री होणार आहे, सर्वात पहिलं काम जे होईल की आपल्या देशाची संरक्षण भिंत बांधण्याचं काम त्या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये होणार आहे। आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीने एक हाती सत्ता सर्व तिन्ही राज्यामध्ये त्या ठिकाणी मिळवलेली आहे। आज जालना जिल्ह्यामध्ये देशाचे माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री सन्माननीय बबनरावजी लोणीकर साहेब, माजी आमदार कैलासजी गोरंट्याल साहेब, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नारायण भाऊ कुचे, आमदार संतोष पाटील दानवे, महापौर वंदनाजी मगरे, उपमहापौर राजेजी राऊत आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आज रस्त्यावर उतरून एकमेकांना लाडू भरून आणि फटाक्याची आतषबाजी करून या ठिकाणी आम्ही जल्लोष साजरा केलेला आहे। आणि निश्चितपणानं आज पुन्हा एकदा सिद्ध झालं की गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि ती अविरत त्या ठिकाणी राहील।